गुड मॉर्निंग. आज आम्ही जाणार आहोत रानात गायांसोबत. कारण आज संडे आहे आणि आम्ही सगळे फ्री आहोत. तर विचार केला की आज गायांबरोबर जावं. पहिलं म्हणलं काहीतरी खाऊन घ्यावं. कारण ते म्हणतात ना, पहिले पेट पूजा फिर काम दूजा. म्हणून तसं काम चालू केलं आणि मग निघालो आम्ही गायांबरोबर. आज नाश्त्यात केलं होतं मिसळपाव आणि आम्ही आता निघालोय. पहिलं माझ्या मावशीने गेट ओपन केलं आणि गाया त्यांचं रोजचं रुटीन फॉलो करायला निघाल्या. तुम्ही बघू शकता की गाया त्यांची कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करतात. जेवढी कन्सिस्टन्सी आपण आपल्या अभ्यासातही फॉलो करत नाही. हे आहेत आमचे मामा जे गायांना सांभाळतात. आता मी पण त्यांच्यासोबत निघाले आणि त्याचबरोबर आमचे 4 माकडे पुढे रोडच्या साईडला थांबलेले आहेत, जे की तुम्हाला थोड्याच वेळात पुढे दिसतील. ही आहे आमची डॉली, जी आमच्या दाराच्या समोर कायमस्वरूपी बसलेली असते. जिला खूप सारं खायला लागतं पण तब्येत काही होत नाही. ही आहेत आमची 4 वेडी माकडे, हू आर रिकाम टेकडे फॉर ऑलवेज. आणि हा आहे आमचा फुलचोर, जो कायमस्वरूपी फुलं चोरत असतो. तुम्ही बघू शकता की गाया कशा एकादानीच चाललेल्या आहेत, विदाउट डिस्टर्बिंग एनीवन अँड हार्मिंग एनीवन. आणि हा आहे आमचा टॉमी, ज्याला 2 नंबरचा फुलचोर नेहमी आवडतो. आणि हे तुम्ही बघू शकता की निसर्गाचं सौंदर्य किती सुंदर आहे. फुलचोर नंबर 1. आणि हा आहे मला फूल देताना फुलचोर नंबर 2. जन्म के साथी हम साथ साथ हैं, जन्म के साथी. आणि हा एकटा पडलेला माणूस फुलचोर नंबर 1. आणि हा फुल चोरताना फुलचोर नंबर 2. आणि हा सगळ्यात उत्साही कार्यकर्ता म्हणजेच आमचा मल्हार. बघा कसे पोज देतोय. आणि हा टॉमी फुलचोर नंबर 2 ला शोधताना. सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव. आणि ह्या गाईने मला टक्कर देऊन मला पाडलेले आहे. राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी ह्या मुलाकडे थांबणं हा प्रकार नाही. जिथे जाईन तिथे 120च्या स्पीडने पळत असतो. आणि हा आहे फुलचोर नंबर 1. फुलं शोधत असताना फुलं काही सापडतच नाही, त्यामुळे ती कावरी बावरी झालेली आहे. आणि टॉमी पण तिला मदत करत आहे. ही तिच्या टोळीला घेऊन निघाली आहे फुलं शोधायला. आणि फुलचोर नंबर 2 पण आलेला आहे. तिच्यासोबत टॉमी पण आलेला आहे.
दमलेले कार्यकर्ते. फुलचोर नंबर 2 वर येतोपर्यंत फुलचोर नंबर 1ने जरा विचार केला की आपण कोणाला तरी ढोपटावे, म्हणून तिने बारक्यावर तिचा हल्ला चालू केला. आणि आता बारक्या रडून गाव गोळा करणार आहे. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी तोपर्यंत मी जरा विचार केला की स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे, म्हणून मी जरा स्वतःचे फोटोज व्हिडिओज काढून घेतले. कपड्यामंदी फिरती साऱ्या पण त्यांची भांडणे काय थांबत नव्हती, म्हणून मी माझ्याकडे लक्ष देणं सोडलं आणि त्यांच्याकडेच फोकस केला. आणि बघते तर काय, फुलचोर नंबर 2 वरती गेला आणि त्याने पण ढोपटायला चालू केले. हसतोय तर बघा कसा. पण बारक्या पण काय कमी नाही, त्याच्या पण अंगात खूप चिंगा आहे, म्हणून त्यांनी दगडी उचलून उचलून सगळ्यांना मारणे चालू केले. तोपर्यंत फुलचोर नंबर 2 म्हणला की मी जरा फिरून येतो. आणि आता बारक्याने जे भोकाड पसरायला सुरू केले ते थांबवतच नव्हता. म्हणून मी म्हणलं तो त्याचा भोकाड पसरायचे ते पसरू दे, मी माझ्या मेन टॉपिकवर फोकस करते. शहरातली गाडी बघा धूमचं गाणं गाती भावनांनी भावनांशी तोडली कानाती ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागराती सर्जराजाची गजोडी माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना. तोपर्यंत मी जरा म्हणलो की आपण मामांकडून जरा गायांची नावं जाणून घेऊया. मामा, ह्या गाईचं नाव काय? तिचं नाही, ती बघ शायली, सायली. ती सुमल, काय हां. सरपंच, गौरी, गुंगर, हा चंदन, अयोध्या, कपिली, यमुना, सिंधू. आणि मला आत्ता कळाले की गायांची सुद्धा वेगवेगळी नावं असतात. आणि मग आई सुद्धा म्हणली माझे पण जरा गायांबरोबर व्हिडिओज काढ. आणि हा टॉमी माझ्याबरोबर व्हिडिओ काढताना. आणि हा बघा असा असतो डोंगरावरून खालचा व्ह्यू. मास्तराच्या ठेक्यावरती शाळा मुची सुटली राम्याच्या गुत्त्यावर बाटली कशी फुटली आणि हे आहे आमचं गाव. अजून 10वी सुटना पण आम्ही इकडे शेतावर राहतो. मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना. आणि हा मल्हार त्याला म्हणलं खाली जा आणि परत वरती ये, म्हणजे तुझा चांगला व्हिडिओ काढते. पण तो दुसऱ्या साईडने आला, त्यामुळे त्याला परत खाली पाठवले आणि परत वरती यायला सांगितले. गोंडस बाळ परत खाली जाता जाता म्हणलं की माझा टॉमी बरोबर व्हिडिओ काढ, म्हणून परत वरती आला आणि त्याच्यापाशी येऊन बसला. आणि आता खाली पडता पडता वाचला. आणि इथे यांचा पाणी सेशन चालू आहे. आणि ही 4 माकडे माझ्या मागून पळत पळत येताना जशी काय मॅरेथॉन चालू आहे. पण बिचारा शेवटी आला. आणि ते 2 फुलचोर त्यांचं फूल चोरून मन भरलं नाही, म्हणून हे आवळा चोरायला आलेत. दुनिया झाली कशी तंग जो तो हाय राणी आपल्या धुंदीमध्ये दंग माणसांनी माणसांचे सोडले का रंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुट पण दोघींनी मिळून काम चांगलं केले. एक तरी आवळा नशिबात आला माझ्या, तो पण कडू. आणि ते मल्हार विचार करतोय मला कधी आवळा खायला भेटेल. आणि आता आम्हाला डोंगर पण म्हणायला लागलं की तुमचं खूप बिल झालंय, निघा तुम्ही तुमच्या घरी. म्हणून आम्ही आमच्या वाटेला निघालोय. आणि मग मल्हारला आठवलं की घरी तर कारल्याची भाजी केली आहे, म्हणून तो दुकानात गेला.